लहान असो की मोठा असा कोणीच नसणार की ज्यांना या टायगर कोळंब्या आवडत नाही. आज तर भारीच काम झालं. हाता इतक्या मोठ्या या टायगर कोळंब्या ज्या मच्छी मार्केटमध्ये मिळाल्या, झटपट इथे आईने मला कापून स्वच्छ करून दिल्या. आता पटपट इथे मी कालवण करायला सुरुवात करणार आहे. लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर याचं ठसाठसा खलबत्त्यात वाटण केलं. गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल घातलं आणि हे केलेलं वाटण या तेलात सोडलं. चांगलं परतून 2 उभे चिरलेले टोमॅटो ह्यात घातले. तुम्हाला कांदा घालायला आवडत असेल तर तुम्ही तो सुद्धा घातला तरी चालेल. टोमॅटो मऊसूत होईपर्यंत चांगला परतून घेतला. मग यात घरगुती मसाले घातले. ते घालून थोडंसं पाणी घातलं म्हणजे मसाला सुद्धा चांगला परतून होईल. मसाल्याला तेल सुट्टेपर्यंत परतून घेतलं. मग ह्या टायगर कोळंब्या एक एक ह्यात टाकल्या आणि 2 मिनिटं अशाच मंद गॅसवरती झाकून ठेवल्या. म्हणजे कोळंब्याचा रंग ऑरेंज आणि रेड होत नाही तोपर्यंत. आगळ आणि गरजेनुसार पाणी घालून व्यवस्थित या कोळंब्या शिजवून घेतल्या. म्हणजे मंद गॅसवरती 15 ते 20 मिनिटात चांगल्या शिजून जातात. चला तर मग गरमागरम भात सोबत कांदा आणि काकडी आणि ह्या टायगर कोळंब्याचं झणझणीत कालवण या जेवायला. आणि तुम्हाला अजून कोणती कोळंबीची रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.